कान्होजी जेधे नाईक काय म्हणतायत तर हे महाराष्ट्र राज्य आहे आणि सगळ्यांनी मिळून आदिलशाही सरदाराविरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे आणि आता आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी उभं राहायचं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी उभं राहायचं। कान्होजी जेधे नाईकांनी आपल्या वतनावर सुद्धा पाणी सोडलं, तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की मावळ खोऱ्यातले जे इतर देशमुख मंडळी आहेत त्या मंडळींशी बोलून त्यांना आपल्या बाजूने वळवायचं। त्यानंतर शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे नाईकांना सांगितलं की तुमचा जो कुटुंब कबिला आहे त्या कुटुंब कबिल्याला घेऊन तुम्ही तळेगावला जा, जेणेकरून तुमच्या कुटुंबाला या गोष्टीची झळ बसायला नको। तर त्यानंतर कान्होजी जेधे नाईक आणि त्या मावळ खोऱ्यातले जे इतर देशमुख होते ते सगळे एका ठिकाणी जमा झाले। त्यावेळी कान्होजी जेधे नाईकांनी अतिशय धारदार शब्दात देशमुखांना ही गोष्ट सांगितली। तर कान्होजी जेधे नाईक काय म्हणतायत, आम्ही राजश्री स्वामींच्या पायाशी इमान धरून वतनास देखील पाणी सोडिले, आम्ही व आपले लेख देखील राजश्री स्वामींपुढे खस्त होवे याचा आमचा दृढ विचार आहे। तुमचा मुद्दा काय तो बोलणे, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला सांगा। मुसलमान बेईमान आहे, कार्य झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करील, म्हणजे काम झाल्यानंतर काहीतरी निमित्त काढून आपला नाश करील। हे महाराष्ट्र राज्य आहे, अवघियांनी हिम्मत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सन्निध राहून एक निष्ठेने सेवा करावी। म्हणजे कान्होजी जेधे नाईकांचे हे जे शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत। म्हणजे कान्होजी जेधे नाईक काय म्हणतायत तर हे महाराष्ट्र राज्य आहे आणि सगळ्यांनी मिळून आदिलशाही सरदाराविरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे। आणि यानंतर देशमुखांची जी त्यांच्या मनात जी भीती होती, कारण त्या सर्व देशमुखांना पण ती फरमान आली होती, त्यानंतर त्या सर्व सरदारांच्या मनातली भीती नाहीशी झाली आणि सर्व सरदारांनी एक निश्चय धरला आता आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी उभं राहायचं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी उभं